हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर आता आजारी पडलेली बरं का, जरा बरं वाटायला लागले. 80% बरं झालं बरं का, आणखी 20% बाकी आहे. तर ठीक आहे, बोलूया मग नंतर. तुम्हाला मी सांगितलेलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर वेगळं राहिल्यानंतर पण काय काय झालं नक्की बघा. तर नंतर काय झालं, आम्ही इकडे शेडमध्ये राहायला आलो बरं का. इकडे राहिल्यानंतर नंतर सुद्धा माझे मिस्टर काय म्हणत होते, लोक नावं ठेवते तर असू द्या, आपण इकडे जरी राहायला आलो तरी स्वयंपाक एकत्रच बनवूया, एकत्रच म्हणजे राहावं, म्हणजे जेवण खाणं तरी कमीत कमी एकत्र. बाकी मग मी दिवसभर इकडेच असायचे किंवा संध्याकाळी पण आम्ही इकडेच राहायचो. फक्त जेवण स्वयंपाक तरी एकत्र बनवूया म्हणून माझे मिस्टर म्हणायचे. मी म्हणत होती आणूया का आपलं, म्हणजे आता राहिलो तर वेगळं आणूया ना, बनवूया. तर नको बोलले, थांब थोडं दिवस, आपण सगळेजण म्हणजे स्वयंपाक एकत्र बनवायला काय अडचण नाही, म्हणून मग आम्ही तिकडे जायचो बरं का. तर नंतर काय झालं, थोड्या दिवसांना 1 2 3 4 दिवस गेले असतील बघा, म्हणजे नक्की म्हणजे वेगळं कुणाला ठेवायचं होतं हे पण बघा. तर 3 4 दिवस गेले आणि नंतर मग थोड्या दिवसानं कोणतरी एक्सपायर झालेलं बरं का पाहुण्यामध्ये. तर पाहुण्यांच्या मध्ये एक्सपायर झाल्यानंतर मग माझे घरातले लोक ह्यांना नावं घेतल्यावर नाही चांगलं वाटत. म्हणजे चांगलं वाटायचा विषय नाही, टोचतं ह्यांना, तेवढं सभ्य बोलून ह्यांना चालणार नाही. तर ह्या लोकांनी काय केलं, ही म्हणजे तिकडं पाहुण्याचे तिकडे गेलेले पाहुणे एक्सपायर झालेत म्हणून. तर म्हणजे काय तर धन द्यायला की मातीला काय तर गेलेले. मग मी काय केलं, मी मिस्टरांना म्हणत होते की आपण लवकर जाऊया. सकाळी म्हणजे 7:30 वाजले असतील तेव्हा मी गेलेले. तर तर 7:30 वाजता मी उठवत होते मिस्टरांना, लवकर चला घरी, म्हणजे दुसरी व्यक्ती नाही, एकच व्यक्ती आहे घरी, यांना नावं घेतल्यावर झोंबतंय. मी म्हणलेलं चला लवकर, ती काय बनवत नाही काय, जाऊन मला बनवायचंय म्हटलं, नाहीतर नंतर मलाच ओरडतील. म्हटलं तुम्हाला काय, तुम्ही झोपणार निवांत इथं, तिथं पण जाऊन निवांत बसणार, मला तिथं पण जाऊन करायला नको का. इथलं झाडून वगैरे घेतलं, परत तिकडे गेलो. तर गेल्यानंतर मी काय केलं, 2 रूमात एवढ्या झाडून घेतल्या. म्हणजे जेवढं आतलं घर आहे तेवढं झाडून घेतलं, किचन वगैरे साफ करून घेतलं आणि घरातला कचरा म्हणजे असं साईडला दारामध्ये असं टाकला. घरात असा किती कचरा असणार आहे, साईडला म्हणजे ठेवला तिथं, म्हणजे नंतर टाका येईल म्हणून. हे आल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं जेवणाची सवय, त्यामुळे मी म्हटलं अगोदर स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि नंतर मग बाकीचं करायचं, नाहीतर ते आले तरी करतील किंवा आपलं आपलं करायचं. तर मग तसं झालं. नंतर ते आले थोड्या वेळानं, मी तोपर्यंत भाजीला घातलेलं, चपातीचं पीठ मळलेलं. म्हटलं आता चपाती लाटायच्या आणि नंतर मग स्वयंपाक तेवढा बनवायचा आणि नंतर बाकीचं करायचं म्हणून मी आपलं ठरवलेलं. तेवढ्यात ती आली व्यक्ती, काय लगेच बोलायला लागली, सुत्ताक पडलंय काय, घरातलं कोण मेलंय काय, म्हणून दारात कचरा ठेवलाय, हे बघा. मग असं मी स्वयंपाकाला लेट झालं तर तरी पण हे ह्यांना सोसत नाही बरं का. म्हणलं आता एवढ्या लांब गेलेत पाहुण्याच्या तिकडं, मग आल्या आल्या भूक वगैरे लागल ना, म्हणून मी आपले लागले स्वयंपाक बनवायला. स्वयंपाक बनवायचं आणि त्याला काय होते, आता आपलं घरातल्या तरी 2 रूमा साफ केलेत, किचन पण साफ केले. मग बाहेरचं नंतर झाडायचं, म्हटलं स्वयंपाक बनवायचं नंतर तिकडचं करायचं. नंतर हे आल्यानंतर आंघोळ करतील आणि जेवण करतील, ह्या हिशोबानं मी आपलं म्हटलं की आल्या आल्या जेवण करतील, आपण नंतर आवरायचं हे जेवण करेपर्यंत, म्हणून मग मी असं केलं. तर तेवढ्यात हे लोक आले आणि लगेच बोलायला लागले. मी त्यावेळी चपाती लाटत होती, भाकरी बनवल्या होत्या आणि हे दुसऱ्या व्यक्तीला चपाती चालत नाही, त्यामुळे त्याने त्यांच्यासाठी भाकरी बनवलेली, एका व्यक्तीसाठी भाकरी बनवलेली, ज्वारीची भाकरी लागते त्या व्यक्तीला. आणि दुसरी आहे, तिला ती भाकर खात नाही, म्हणजे ज्वारीची भाकरी खात नाही, तिला बाजरीची भाकरी किंवा चपाती लागते. म्हणून मग मी ज्वारीची भाकरी केली, भाजी बनवली आणि चपाती बनवायला घेतलं. तर ही लगे आल्या आल्या तोंड चालू केलं बघा, मिले म्हणून ठेवलं काय. म्हणजे ह्यांना बोलल्यावर पण झोंबतंय, ह्यांची ओळख पण दाखवायची नाही व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी एकदा सांगते आता की काय बोलली, की सासू मिले म्हणून दारात ठेवलंय का. बघा मग हे बोलणं कसल्या पद्धतीचं बघा. आपण कसा विचार करतो की लांब गेलेत पाहुण्याच्या तिकडं, आले आले जेवण करतील म्हणून मी स्वयंपाक बनवा घेते, तर हे आले आले काय बोलते, सासू मेले का म्हणून दारात ठेवलंय का. 2 3 वेळा म्हटली बरं का, मी काय बोलली नाही, जाऊ दे म्हणलं, काय आता आलंय नशिबाला, बोलणार काय. मी काहीच बोली ना, माझा काय रिस्पॉन्स जायना. झाल्यानंतर लेकाला बोलायला लागली.
त्यांना पण 2 वेळा म्हणली, काय झाले र आई, मी इले म्हणून दारात ठेवलाय काय कचरा. पद्धत बघा यांची बोलण्याची. मग दिसत नाही का, होय बाबा मी, तुम्ही हे पण सांगा की होय बाबा मी निवांत ती येऊस तर मी निवांत बसली आणि दारात सगळं तिथं ठेवलंय, घरात सगळं तिथं ठेवलंय. मग बोला ना रे. हात चालूच आहे, अजून स्वयंपाक बनवते मी अजून, तोपर्यंत आल्या आल्या तोंड चालू तुमची. आता तुम्हाला ठेवूनच घ्यायच नाही तर म्हणजे हे करा ना तुम्ही. डायरेक्ट सांगायचं वेगळं राहावा म्हणून. भांडणं कशाला करता रे तुम्ही? चांगल्यानं म्हणा ना तुमचं तुमचं वेगळं राहावा म्हणून. का कारण नाही म्हणून काय पण कारण लावायचं. मला थोडीच 4 हात आहेत. 2 हात जातील बाहेर झाडू मारायला, 2 हात स्वयंपाकाला जातील. आणि नंतर तुम्हाला सांगते, स्वयंपाक जरी केला नसता तर तोपर्यंत येऊन अजून ओरडले असते. मला काय ना काय बोललेच असते. 10 वाजल्या 12 वाजल्या स्वयंपाकाचा पत्ता नाही. हे असं आहे बघा ह्या लोकांचं. त्यांना कुठलंच परवडलं नाही. आणि परत हे पण सांगते, आता तुम्ही म्हणसाल मग तुला काय प्रॉब्लेम झाला, आता तू वेगळं राहिली. ते पण सांगते मी तुम्हाला. खरं सांगू का, मला झोप सुद्धा येत नाही, मला जेवण सुद्धा जात नाही, मला भूक लागत नाही लवकर, कधीच मी लवकर जेवत नाही. दुपारी 12-1 नंतर कोणी पण, म्हणजे माझे ज्या ज्या नातेवाईकांच्याकडे मी गेली ना त्यांना सुद्धा माहिती, माझ्या माहेरच्यांना पण माहिती, माझ्या घरात मिस्टरांना पण माहिती माझं जेवणाचं टायमिंग 12च्या नंतरच, 1 वाजल्यापासून पुढे. आणि तुम्ही म्हणसाल तू बनवत, काही लोकांनी अफवा पसरवल्या की ही स्वयंपाकच करत नाही, मग भूक कशी लागणार? जेवण असलं तर जेवण करेल ना माणूस, जेवण नसतंय तर काय खाणार? मी स्वयंपाक कधी बनवते, सकाळी 9ला माझा स्वयंपाक तयार असतोय. माझा मुलगा 9:30ला स्कूल बस येते त्याची, जातोय तो स्कूलला, तर 9:30 वाजता तो स्कूलला जातोय, तर 9ला माझा स्वयंपाक तयार असतोय. भाजी चपाती बनवून मी रोज त्याला भाजी चपाती बनवून देते. ही असलं पोहे उपीट वगैरे असलं काय मी बनवून देत नाही डब्याला, कारण का तो सकाळी पण काही खात नाही. त्यामुळे मी चपाती भाज्या वेगळ्या वेगळ्या असतात, पण दररोज चपातीच देते मी त्याला डब्याला. तो रोज बोलतो मम्मी मॅगी दे, हे दे ते दे, पण हा सकाळी पण काही खाऊन जात नाही. आणि दुपारी कधी 1 वाजेपर्यंत त्या मॅगीचं काय होईल, त्यामुळे मी मॅगी पोहे वगैरे असलं काहीच देत नाही. तुला काय खायचं ते घरात खा. मी घरी त्यांना मागेल तेव्हा काहीही बनवून देते, त्यांना काय मागेल ते. पण डब्याला मी आलतू फालतू दुसरं काय देत नाही, चपाती भाजीच देते, कारण का ते म्हणजे दुसरं पण काही खात नाही. आणि नंतर घरी यायला पण 5, 5:30, पावणे 6 वाजतात त्याला. त्यामुळे मग भूक तर राहायला नको मॅगी उपीट घेऊन जाऊन, त्यामुळे मी देत नाही. तो बोलतो मला मम्मी सगळे काय काय पोरं घेऊन येते, येऊ दे म्हणलं, ते तुला घरी काय खायचं ते खा. आणि दुपारी भूक लागली, तू चपाती खाल्ली तर संध्याकाळपर्यंत त्याला दम निघल ना, नाहीतर लगेच सारखं सारखं भूक लागून जाईल ना, मग तिथं कोण देणार, कुठलं भेटणार ना त्याला. तर ह्या लोकांनी असं पण केलंय. नंतर तिथनं परत मग आम्ही काय केलं, तिथे भांडणं काढली का नंतर त्याच्यासाठी, नंतर आम्ही इकडं आल्यानंतर परत 1 महिनाभर मला पण राग आला बरं का. आपण काही पण केलं तर ह्यांना पटतच नाही, तर मग आपण काय फायदा तिथं जाण्यात, म्हणून मी 1 महिनाभर आम्ही तिकडं गेलोच नाही, बिलकुल गेलो नाही. तर तेव्हा सुद्धा म्हणजे घरात इथं काय होतं काय नव्हतं त्यांना माहित होतं. फक्त माझं म्हणजे साहित्य सगळं, बेड कपाट, भांड्याचं कपाट, भांडी वगैरे तेवढंच इकडं आणलेलं, बाकी काय आणलं नव्हतं. म्हणजे खायचं साहित्य बनवायचं होतं सगळं, पण म्हणजे पीठ वगैरे काय काय नाही लागत आपल्याला बनवण्यासाठी, ते काय नव्हतं बरं का इथं. तरी पण 1 महिनाभर आम्ही, 1 महिन्याच्या जास्त झालं असेल, 1.5-2 महिने होत आले असतील, पण आम्ही तिकडे गेलोच नाही. तरी पण ना कधी सुद्धा घरातलं एकही माणूस कधी आलं नाही की तुम्ही आला पण नाही, घरचं धान्य पण काय नेलं नाही. कारण का तुम्ही म्हणसाल आता धान्य त्यांचं तुम्हाला का देतील, ते पण सांगते तुम्हाला. तर शेतामध्ये ती बी वगैरे पेरायला ना, धान्य पेरायला ते बियाचे पिशवे असतात ना, त्याचे पैसे पण माझ्या मिस्टराकडून घेतले जात होते. परत ट्रॅक्टरला पेरायला वगैरे ते सगळं त्यांचे पैसे ते दुसऱ्या व्यक्तीच्या हातात होते. मी तुम्हाला सांगितलं ते ह्यांचेच पैसे देत होते. त्यामुळे आम्ही एवढ्या हक्कानं बोलतोय. तुम्ही म्हणसाल त्यांच्यावर तुम्ही का हक्क दाखवताय, तर ती बियाच्या पिशव्या आणायला पण ह्यांचेच पैसे असायचे, ट्रॅक्टरला पेरायला, परत ती काय करायला काय म्हणते त्याला, रोटरायला, ते पण ह्यांचेच पैसे देत होते. गेलं आता काय करू, दिलं. मग हे काय बोलत नव्हते ना, असू दे पेरा, आपल्याच शेतामध्ये पेरते ना म्हणून पेरा म्हणायचे. परत रोजगारी वगैरे लावले तर ना
ते पण पैसे ह्यांच्याकडून घ्यायचे. घरचे म्हणजे घरातली पण लोक जात होते, सगळंच काय रोजगारी करत नव्हते बरं का, आम्ही खोटं नाही बोलत. 1-2 रोजगार घेतले तरी पण हे काय करायचे माहितीये का, कधी कधी हे रोजगार पैरा करून फेडायचे बर का. हे कधी कधी ना गपचूप पैरा करून फेडायचे आणि पैसे मिस्टरांच्याकडून रोजगाराचे म्हणून घ्यायचे आणि ह्यांच्याकडे ठेवायचे. हे घरातल्या घरात असे राजकारण करत होते हे लोक. ह्यातलं ना मिस्टरांना काहीच माहित नाही, कारण का मी कुठं बसली ना हे मला दुसऱ्या बायकांच्याकडे सुद्धा जाऊ देत नव्हती बसायला, कारण का ह्यांचे कांड मला कळतील म्हणून. मला सांगायचे बायका, मी म्हणायची रोजगार एवढं गेलं तेवढं गेलं, मी आपलं टॉपिक काढायची ना. तर तेव्हा एका म्हणायच्या कशाचा रोजगार गेला तुमच्यात, तर ह्यांनी असं केलंय म्हणजे त्यांना पण आपल्यात घेतलं आणि ह्या पण त्यांच्यात गेले त्या, असं म्हणायच्या. तर ह्या कधी म्हणायच्या नाही त्या मी पैरा केलाय बाबा, फेडलंय, एवढं वाचलंय, असं नाही. लुटायचं म्हणजे लुटायचं. पैरा केला तरी सुद्धा पैसे काढून घेतलेत ह्यांनी असे. मग हे घरातले आहेत कशावरून, हे असले ह्याच्यापेक्षा ना दुश्मन परवडले ना. हा, आपण कशासाठी करतो, एकत्र कशासाठी राहतो, की समजून घेतील, एकमेकांना सांगतील, म्हणजे आपल्या घरातलं आपलं तुझं माझं म्हणजे असं समजेल त्यांना म्हणून. त्यांनी फक्त स्वतःपुरतं बघितलंय आतापर्यंत. मग म्हणजे पैरा फेडल्यानंतर ह्यांनी मिस्टरांच्याकडून पैसे घ्यायची काय जरूरत आहे. पण एकदा पण नाही ना तुम्ही म्हणचाल ही एकदा एखाद्या वेळी घेतला असेल आणि ही लगी बोलून दाखवायला आली. खूप वेळा ह्यांना काय वाटतंय मला कोण सांगत नाही, अरे तुमचं गाव तुमच्या बाजूने असेल, पण एक काल तरी माझं पटत असेल ना, एक तरी मला सांगत असेल का नाही, तुम्ही सांगा. एवढं पण येड्यात काढायचं नसतं रे. मला ना माणसाच्या पापणीवर कळते मी कोण काय लेवलचं आहे ना, मला लगेच समजतंय. हे ना काय वाटते माहितीये का, ह्यांच्यासारखं बोलल्याशिवाय काही कळणार नाही. पण मला पण सांगतात कोण तर, मी आधी ओळखून बसलेली असते, मी अंदाज काढून मी आधीच बसलेली असते. फक्त मी कन्फर्म झाल्याशिवाय बोलत नाही आणि ती कन्फर्म करूनच मी बोलते. तुम्ही काय काय कांड करता ती मला आधीच माहित असते, फक्त मी कन्फर्म होईपर्यंत शांत बसते. ह्या लोकांना काय वाटते, हिला काहीच माहित नाही. पण तुम्ही जेव्हा जेव्हा केले ना कांड, त्याच्या त्या दिवशी कधी कधी दुसऱ्या दिवशी 1-2 दिवसात मला सगळं माहित असतंय. फक्त मी कधी कोणाला बोलत नाही कन्फर्म झाल्याशिवाय. आणि कन्फर्म झालं तरी सुद्धा मी बोललेली नाही. मिस्टरांना काय काय ठराविक गोष्टी मला आती माझ्या डोक्याच्या वरनं गेलेलं मी सांगितलेत, पण हे सगळं मी कधीच सांगितलं नाही. आतापर्यंत सुद्धा मी कधी बोलली नाही. कधी कुणी जवळच्या लोकांनी मिस्टरांना विचारायचं की ही तुला हे काय काय बोलली का, हे व्हिडिओ बघितल्यानंतर मिस्टरांना समजेल. फक्त हे माझ्या डोक्यात होतं की हे लोक एवढं का लुटते ते एखाद्याला, का समजून घेत नाहीत. समजून घ्यायची मानसिकता नाही ह्यांना ना. पैसे येत होते, पैसे कमवत होते, त्यामुळे हे लोक ना सारखं जा कामाला, जा उठसूट जा कामाला. हे पण कामाला जायचे, जनावरांचे पैसे येत होते तरी पण संपलं. मग आता कसं सगळं व्यवस्थित चालायला लागलं तुमचं. तेव्हा जर एखादा म्हणलं असतं बाबा तुझं तुझ्याकडे ठेव, माझं मी घरातलं ह्याच्यावर चालवते, मला म्हणायचं होतं बाई तुझं तू सगळं घरातलं कर, माझं मी म्हणजे शेजा पाजारी काय एवढं काय आपण करोडपती नव्हतो ग घरात बसून खायला. काय ना काय करावं ना माणसानं, का नुसतं लुटायचं दुसऱ्याला. तेवढं झाल्यावर झालं का, परत काय लागलंच नाही ना. आणि इकडे आल्यावर पण मी सांगते तुम्हाला, मी काय खोटं बोलणार आहे. त्यांना पण तुम्ही माझ्या जवळचे जे लोक आहेत ना त्यांना पण जाऊन विचारायचं. जेव्हा आम्ही वेगळं राहिलो तेव्हा पण ह्यांनी अशी भांडणं काढली की आम्ही येऊ नये असं तिला वाटत होतं. आणि ज्यावेळी आमचं डिवोर्सचं झालं होतं, डिवोर्स पेपरवर साईन झाल्या, त्यावेळी ना आता ह्यांना हे पण झोंबल, हे पण मी कोणी पण मी या रे, कोणी पण या मला ना त्यांच्या समोर ना मला नेऊन ना मी त्यांना कबूल करणार. तुमच्या सगळ्यांच्या समोर मी त्यांना कबूल करणार. काय काय करायचं नाही ठेवलं रे. ते धमकी देणार आहे ना त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघावा बरं का. आणि हे खरं आहे का फक्त घरी जाऊन विचारायचं. मी अशीच नाही रे बडबडत पागल सारखी, मी एवढं सगळं माझ्या डोक्यात आहे, फिरतंय माझ्या डोक्यात ना. तुम्हाला काय वाटलं असेल एखादी चूक धरून हिनं लगेच गावभर केलं, तसं नाही रे. माझ्या डोक्यात अजून खूप आहे, मी खूप काय काय बोलायचं राहिलंय माझं अजून. किती बोलायचं. अरे मी फक्त तुम्ही केलेलं सांगते. तुम्हाला एवढा त्रास होतोय, तुम्हाला वाटतंय मी लय दुश्मन आहे, मी लय वाईट आहे.
पण तुम्ही एवढं माझ्यासोबत म्हणजे हे केलंय, माझ्यासोबत तसं वागलाय तुम्ही. मला काय काय वाटलं असेल आतापर्यंत एवढाच विचार करा तुम्ही. किंवा माझ्या जागी तुम्हाला ठेवून बघा, तुम्ही तरी शांत बसला असता का? किंवा तुमच्या ह्याच्यामधलं, तर तुम्हाला लय राग येतोय बोलल्यावर, पण तुमच्यातलं पण कोण एक जरी व्यक्ती शांत बसली असेल तर मला सांगा. हा, किती ऐकून घ्यायचं रे. आणि नंतर आम्ही इकडे राहायला आल्यावर पण सारखं फोनवर फोन. इकडे जायचंय गाडी दे, तिकडे जायचंय गाडी दे. पण गाडी नेली कधी सुद्धा तेल टाकत नाहीत गाडीमध्ये. मग तुम्हाला आमचं पटत नाही ना, मग तुम्ही बरं न्या गाडी, असू द्या. तुम्हाला लाज नाही किंवा आम्हाला लाज नाही म्हणून देतोय आम्ही. तुम्ही एवढं आम्हाला एवढं वाईट वाईट बोलून आम्हाला इकडं घालवलंय ना, मग तुम्ही गरज पडल्यावर का येता? आणि गाडी न्यायला आलं तर गाडी पण घेऊन जाते, त्याच्यामध्ये तेल सुद्धा टाकत नाहीत. पूर्ण गाडी खाली करून घरी आणून लावते. माझ्या मिस्टरांची माझी भांडणं लागतील. मिस्टर म्हणते गाडी नेली माझी, तेल पण टाकत नाही ती, असं झालं तसं झालं. काय रे, आमचं इथं काय झाडाला पैसे येतात काय? हा, तुम्हाला गरज पडल्यावर नेत जावा, तेल बिल टाकून आणायला काय होते रे? तुम्हाला लाजा वाटत नाहीत? हा, दुसऱ्याचा संसार काय वाऱ्यावर सोडते का? तिथनं इथं आलं तर इथं पण पनवते, तिथनं इथं येते चालत गाडी न्यायसाठी. बरं न्या, तुम्हाला गरज प्रत्येकाला पडते, पण तुम्ही त्याच्यामध्ये तेल तरी टाकून ठेवत जावा ना. तुमचं राहू द्या, मरू द्या, आमचं जेवढं आहे तेवढं तरी राहू द्यायचं ना. हा, परत अजून म्हणायला हा जाऊन वेगळं राहिला तर काय केलं? वेगळं राहून तर किती दिवा लावला. तुम्ही तिथनं इथं येऊन पण आमची घरं जळाल्यावर कसं रे, कसं काय करणार आम्ही? तुम्हाला बोलायचं पण नाही. हा, काय काय लोकांनी मला तोंडावर बोलून दाखवलं. मी म्हटलं तुम्ही एवढ्याला चालत गाडी न्यायला काय येत आहे तुम्हाला? तिथं कोण देत नाहीत का? तर ह्या लोकांनी मला तोंडावर बोलून दाखवलं की लोकांच्या गाड्या नेल्यावर तेल टाकायला लागते. बघा मग ही किती मतलबी लोक आहेत. एखाद्याचं घर जाळायला किती, म्हणजे तोंडावर सुद्धा बोलायला ह्यांना थोडं पण काय वाटत नाही. दुसऱ्याच्या गाड्या नेल्यावर तेल टाकायला लागते. म्हणजे आम्हाला कसं पण केलं तर चालतंय. आणि वरनं म्हणायचं काय केलंस तू आमच्यासाठी? काहीच केलं नाही आम्ही. मग तिकडच्याच न्यायच्या ना गाड्या, तेल टाकायचं त्यांना आणि त्यांच्या गाड्या नेऊन आणायच्या. इथं ते गाडी न्यायची, ते न्यायची, तेल सगळं पेटवून टाकायचं, सगळं फिरून फिरून आणून रिकामी गाडी आणून इथं लावायची. आणि एकदा तर काय केलं यांनी माहितीये का, गाडीची चेन तोडून दुसऱ्याच्या दारात गाडी लावून गेलेत. घरी सुद्धा आणून लावली नाही गाडी. ह्यांना फिरायला गाड्या लागतात आणि गाडीची चेन तोडली, दुसऱ्याच्या दारात लावली आणि तिथनच गेले. एवढे नालायक लोक आहेत ही. मग ते चेन तोडलेली बसवायला त्याला पैसे लागत नाहीत? त्या गाडीला तेलाला पैसे लागत नाहीत? हा, आता काही लोक म्हणतील तेलाची पण माप काढायला लागली. अरे आम्ही 1 महिना 1.5 महिना इथं राहिलो, आम्हाला ना पीठ सुद्धा आणलं नाही 2 दिवसाचं. हाय तेवढं तर धरा आणि खावा. तुम्हाला राग आला नाही तिकडं तर भांडणं त्यांनीच काढलेले, त्यांनाच आम्हाला इकडं पाठवायचं होतं सोडा. पण यांनी ना तेल तिखट मीठ सुद्धा दिलेलं नाही, किंवा पीठ सुद्धा एवढ्या 4 भाकरी बनवा आणि खावा म्हणून. हा, परत आमची नंतर दिलं बरं का, मी खोटं नाही बोलत. तुम्ही ती म्हणतील आता दिलं, आम्ही नंतर दिलं. पण पहिला 1-1.5 महिना काय आम्हाला बोलले पण नाही, तिकडे कोण फिरकले पण नाहीत. आणि गाडी पाहिजे झाली का तेवढे येणार दारात. तुम्हाला लाजा वाटत नाही त्या? आम्ही 1 महिनाभर कसं काढलं आमचं आम्हाला माहिती. आटा आणला आम्ही आम्ही काही उपाशी मरत नाही. आम्ही काय तुमच्या जीवावर नाही, आमच्या आई बापाने आम्हाला काढून सोडलं नाही तुमच्या जीवावर सोडा. पण सांगते तुम्हाला मी, कोण काय मरत नाही उपाशी. काय पण करून कसं पण करून ते जगत असते. पण तुमचं कर्तव्य होतं बाबा, रागानं महिनाभर आले नाहीत, 1.5 महिना इकडे आले नाहीत, आपण तरी जावावं. हा, आणि ह्यांना गरज पडली ना, गरज पडणार असली ना, 2 दिवस 3 दिवस आधी येणार बरं का, रोज येणार, गोड गोड बोलणार. परत त्यांची गरज संपली परत येणार नाही, आणि गेल तरी नीट बोलणार नाही. हे असे नालायक लोक आहेत. गरज पडणार असली का आधी 1-2 दिवस गोड बोलणार. एवढे थर्ड क्लास लोक आहेत हे. आणि ह्यांना बोलल्यावर पण झोंबते. आणि इकडे येऊन राहिले तरी सुद्धा फोन करायचे, मग गाडी पाहिजे, इकडे जायचंय, गाडी पाहिजे, तिकडे जायचंय, बाजार संपलाय, बाजार आणून दे. आम्ही इकडे राहून पण
माझे मिस्टर तिथं बाजार नेऊन देत होते, त्यांनी नाही म्हणून सांगू द्या. हा, आम्हाला भांडणं करून वेगळं ठेवता. मग आमच्याकडून बाजार पाहिजे, आमच्या गाड्या पाहिजेत, म्हणजे माणसंच नको दे ना तुम्हाला. मग तुम्ही आम्हाला कशाला पाहिजे सांगा. सांगणाऱ्यांनी, कुणी ऐकणार आहे ना, त्यांनी पण सांगावं. म्हणजे आमची फक्त गरज पडल्यावर त्यांना आम्ही पाहिजे, आणि असं नको आहे आम्ही त्यांना. का? मग तुम्ही येऊच नका ना. गरज पडल्यावर पण तुम्ही कुणाला पण दादा म्हणा तिकडं, पण इकडं काही येऊ नका. कारण का बोलल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. आम्ही म्हणतोय असू दे, जाऊ दे, असू दे, जाऊ दे. त्यांना काय वाटलं माहितीये का, ही लई येडपाट आहे ती, ह्यांच्या डोक्यात काय बसत नाही, आपण गोड बोललं का मानते ती, असं ह्यांचा भ्रम झालाय. पण तुमचा भ्रम आहे ना, तुमच्याकडे ठेवा. माझं लय डोकं चालतंय, पुढं पुढं पळतंय, पण मी शांत घेत होती आतापर्यंत. हा, बरं वाटत नाही दवाखान्यात, बल गेलाय, बोर्ड नाही, केबल नाही, तेव्हा कसं रे तुम्हाला फोन करायला येतोय, पळत यायला येते इथं. हा, येते का नाही? घरातला बोर्ड, चालू बोर्ड काढून दिला, चालू केबल काढून दिली. हा, शेड मधला आणलेला मोठा बोर्ड पाहिजे मला, छोटा नको. ते मोठा बोर्ड, केबल सगळं नेऊन तिथं जोडायला लावून, मग लाईट नव्हती तेव्हा किती कालवा केला. फोन कर ई म्हणाव, फोन कर ई म्हणाव. हा, आणि आम्हाला तुम्हाला साधं विचारावं पण नाही वाटलं की तुम्ही महिनाभर काय केलं, काय खाल्लं. हा, थोडे लाजा वाटत नाहीत का रे? किती मतलबी आहे तुम्ही. लेकाने इथला म्हणजे बल नाही म्हणल्यानंतर त्यांच्याकडे पण पैसे नव्हते. एवढं काय घर बांधलं म्हणजे काय पैसेच असते असं काय नसतं रे. आम्ही घर बांधून रिकाम झालो, तरी पण लेकानं बल नाही म्हणल्यावर घरातला चालू बल काढून दिला. हे नातेवाईकांनी जर बघितलं ना, ते त्यांना विचारा जाऊन. घरातला चालू बल सुद्धा काढून दिला नेऊन. आता पैसे नाही तर माझ्याकडे, त्यांनी तर मागितलंय. मग त्याला लगी वेगळा राहिला म्हणजे करायचा बंद झाला, द्यायचा आणायचा बंद झाला म्हणून. हा, तुम्हाला थोडी कधी लाज वाटली नाही? आपण किती ह्यांना त्रास दिला तरी बी हे आपल्यासाठी किती पळतेत. तर लगेच सांगून जगाला सांगून टाकलंय तेच वेगळं राहतोय, त्याचं आम्हाला काय माहित नाही. सरळ बोलून टाकता ना तुम्ही. तुम्हाला माहित नाही आम्ही काय काय केलं वेगळं राहिल्यावर पण. कधी पण फोन करू द्या, कधीच मिस्टर माझे म्हणले नाहीत नाही गाडी, किंवा कधी माझ्याकडे 100-200 असले तरी तिथल्या व्यक्तींना विचारा असले तर दे तुझ्याकडे म्हणून. हा, तरी पण तुम्हाला काय वाटत नाही? किती जरी केलं तर नाहीच. आणि अशी म्हणजे काय म्हणतात त्याला, शिक्का देऊन टाकलाय आमच्यावर, ही वाईट आहेत, वेगळं राहिल्यापासून आम्हाला काय केलं नाही. मग ही बोर्ड कुणाला दिला आम्ही, किंवा मध्यंतरी काय केलं, दुधासाठी गेल्या वर्षी, पाठीमागच्या वर्षी भांडणं काढली बरं का, दूध आम्ही फुकट देतोय म्हणून. ते फुकट दुधाचं पण तुम्ही बघा जरा, जवळचे कोण बघत असतील तर त्यांना मी सांगते. तर फुकट दुधाचं पण तुम्हाला सिस्टम सांगते. मंगळवेढ्यानं 4,000ची वैरण आणून टाकली मिस्टरांनी. वैरणीला 4,000 दिले आणि तिथनं आणून टाकायला किती गेले असतील बघा. ते पण ह्यानेच पैसे दिलेत, त्यांनी सांगावं आम्ही दिलेत म्हणून. हा, आणि परत आम्ही शेतामध्ये मक्का पेरलेली बरं का पाठीमागच्या वर्षी, त्याच्या पाठीमागच्या वर्षी काय तर तेव्हा पण, आता पाठीमागच्या वर्षी बरं का, तर तेव्हा पण ती मक्का आमची ना 5,000ला मागितलेलं. ती पण म्हणजे म्हशींना नेऊन घातली. मी म्हणलं नको, एवढ्या महाग कशाला, म्हणजे एवढ्या स्वस्त कशाला द्यायची म्हणलं, राहू द्या आपले म्हैस खाईल म्हणून त्यांना म्हणलं राहू द्या. ती पण 5,000ला मागितलेली ती वैरण. जास्त काय 1,000 इकडे तिकडे आम्ही दुसऱ्यांना दिला असतं तरी पण दिला असतं, पण नको म्हणलं. घरी आपले म्हैस आहे, आपल्याला वैरण विकत आणण्यापेक्षा नेऊ द्या म्हणलं इथलंच. मग ते 4,000 आणि हे 5,000, 9,000. 9,000चं दूध खाऊन मरतो का आम्ही? हा, तुम्हीच सांगा जवळच्या लोकांनी. आणि हे धमके मला देतात, हे आम्हाला लुटले, हे लय लुटले, तरी पण आम्हाला धमके देतात. तूच आमचं खाल्लं, तुलाच आम्ही केलं, हे आम्हाला म्हणतात. बघा मग तुम्हाला कसं कसं वाटतंय. जवळच्या लोकांनीच ठरवा आता, हे काय खरं काय खोटं काय हे तुम्हाला माहिती आहे. आणि आमच्या जे अति जवळच्या घरातल्यांना पण हे माहिती आहे. हे मोठं मोठं बोलणारी आहे ती ना, त्यांना पण माहिती आहे. ती बोलू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे सगळं असं झालंय.
जनावर चारायला आमच्यात, वैरण आमच्यातली, मग दूध दिलं म्हणून काय फरक पडला? सुग्रासचं पोतं संपल्या का लगेच फोन आणून टाक. हा, ते पण लगेच टाकायचं जेव्हा संपल तेव्हा. कुठं दवाखान्याला जायचं, दे गाडी, दिली. बाजार आणायचा आहे, दिला बाजार. मग अजून काय करायला पाहिजे? शेतामध्ये काय वैरण वगैरे म्हणजे मोडलेली कणस वगैरे पडली, ये भरू लागायला गेलेच मिस्टर. पाऊस ये लागला म्हणून रात्री 1 वाजता फोन केला घरच्यांनी मिस्टरांना की पाऊस येईल, भिजल, मग कणस गोळा करायची ती म्हणून. लगेच गेले तिथं हजर रात्री 1 वाजता. अरे मग तुम्हाला अजून काय पाहिजे? अजून काय करायला पाहिजे? आणि हे नाही म्हणून सांगू दे, कुणी जवळच्या नातेवाईकांनी विचारलं ना, तुम्ही नक्कीच त्यांना विचारा. आणि हे यातलं एक जरी अक्षर खोटं आहे म्हणून सांगू द्या, मी समोर येऊन तुमच्या मी कबूल करून दाखवणार. काय रे, अजून काय काय करायला पाहिजे तुमच्यासाठी? तरी पण अजून माझ्या मिस्टरांना बोलते तू बायकोचं ऐकतोय. अरे मग बायकोने एवढं सगळं करू दिलं असतं का? किंवा मी वाईट असती तर मी म्हणलं असतं, मी माझ्या नवऱ्याला म्हणू शकली असती एवढ्या रात्रीचं काय काम आहे? ते तुम्हाला थोडी देणार आहेत. हा, काय काम आहे? राहू द्या, झोपा म्हणलं असतं ना. एवढ्या रात्रीचं जावा म्हणलं, जावा, भिजलंय तर भिजायला लागले तर जावा म्हणलं. उगाच परत आपला राग व्हायचा ह्याचा 5 मिनिटाचा, नंतर ते सगळं भिजून जायचं म्हणून अजून जावा म्हणलं. मला प्रत्येक वेळी अडवा येत नाही. तुम्ही दवाखान्याला चालला का गाडी बिना तेलाची गाडी आणून लावताय, चैनी तोडून गाड्यांची आणून लावताय. हा, ते घरातलं बोर्ड, ती केबल वगैरे, ते म्हणलं असतं ना राहू दे, आपल्याला आपली केबल खराब झाल्यानंतर आपल्याला होईल म्हणून ठेवायला आलं नसतं मला. आम्ही पण काय गप्प बसतोय? वेगळं राहिलं तरी पण बाबा बघते ती. असं ह्यांच्या तोंड न येवं असं वाटत होतं, पण ही नीच आहेत, निवड नालायक लोक आहेत. हा, किती करायचं तुमच्यासाठी? शेजारी तर सांगतील ना करू लागायला येत होतं का नाही लेख म्हणून. माझं डोकं हलवलं तुम्ही, मी काय येत नाही, मी जाणार पण नाही, गेली पण नाही. मी खोटं नाही बोलत बघा, मी गेली नाही. पण त्यांचा लेख जात होता. जावा म्हणलं, तुमचं तुम्हाला करू लागायचं तर करू लागा, जावा. हा, एवढं करून पण तुम्हाला थोडं पण काय वाटत नाही. आणि ह्यांची कांड मला कळते म्हणून शेजापाजारी जाऊन बसू देत नाहीत किंवा बोलू देत नाहीत कोणासोबत. पण मला सगळं माहित असते, तुम्ही जाऊ द्या नाही तर नका जाऊ द्या, मला सगळं माहित असते. थोडं पण काय वाटत नाही लोकांना यार. नुसतं बदनाम करून टाकते. मला म्हणते तू लिंब फिरवला, नवऱ्याला म्हणते तू बायकोचा बैल आहे, बायकोचं ऐकतोय सगळं. अरे बायको जर एवढी वाईट असते तर ही घर बीर ही तर कशाला बांधायला? मी एवढी मतलबी असती ना, मी घर बीर कशाला बांधलं असतं बाबा? नको म्हणलं असतं, पैसे माझ्या नावावर टाक, मला सोनं घे, माझ्या पोरांना सोनं घे. हा, माझ्या माहेरच्यांना काय अडचण पडली तर त्यांना म्हणलं असतं तुझं घर बांधायचं राहू दे, त्यांना दे पैसे. हा, म्हणलं असतं का नाही सांगा? मतलबी लोक एवढं करत नाही ती भविष्यासाठी किंवा कशासाठी. हा, मी म्हणलं नसतं का मला सोनं घ्या, घर बांधायचं राहू द्या. हा, माझ्या डोक्यात तसलं काय नाही रे. मला फक्त वाटतं की आपल्या लेकरांसाठी थोडं तरी करावं, लय राहिलं थोडं तरी, बाकीचं त्यांचं ती बघतील. पण ह्या लोकांनी मला सगळं म्हणजे बायकोचं ऐकतोय, बायकोचं ऐकतोय. मग बायकोनं काय केलं? तुम्ही मला हे पण सांगा की बायकोनं काय केलं? संसारासाठी केलं का गटुडं बांधून माहेरला पाठवलं? हा, मी तसं जर काय केलं तर मग मला तुम्ही जरूर बोला, सगळे बोला. किंवा 1 रुपया वेस्ट घालवला असेल म्हणून जरूर बोला तुम्ही. करतोय ती संसारासाठी करतोय, तरी तुमच्यासारखं नाही तंबाखूवारी, दारूवारी, खाण्यावारी सगळं असं नाही घालवलं मी. तुम्हाला बोलल्यावर पण राग येते अजून, तुम्ही आमची मापं काढते, आमच्या खानदानाचं बोलते म्हणून. मग तुम्हाला तुमच्यासाठी अजून काय काय करायला पाहिजे? मग बायकोचं ऐकलं म्हणून काय वाटोळं झालं का? काय झालं? चांगलं झालं का वाईट झालं? बायकोचं ऐकतोय म्हणून आतापर्यंत बायकोचं ऐकत नव्हता, काय केलं? हाय त्या कपड्यावर बाहेर काढलं ना तुम्ही. राहायचं वेगळं तर जा, राहा जा म्हणून. हा, अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढलं ना. काय दिलं काय तुम्ही तेव्हा?
मग आम्ही वेगळं राहिलो तेच म्हणून तर चांगलं झालं ना. तेवढे कमीत कमी एक घर तर झालं ना हक्काचं. तुम्ही रोज उठून मला म्हणत होता घरातनं बाहेरू झाडून घ्यायचं, भांडी घासून घ्यायची, माझ्याकडून घर सगळं आवरून घ्यायचं आणि मला म्हणायचं घरातनं बाहेरू. आमच्याकडून फरशी टाकून घेतली, किचन बसवून घेतलं हा, आणि परत म्हणले तू हो बाहेर. सगळ्याला आम्हाला नवरा बायकोला पोराला बाहेर काढून दिलं आणि तुम्ही राहिला आयुष्यमध्ये तिथं. आतापर्यंत मी लुटलं ती लुटलं आणि नंतर पण फरशी टाकून घेतली, किचन बसवून घेतलं आणि पुन्हा पण हो बाहेर. हा, अरे किती मतलबी तुम्ही. आणि तुम्हाला बोलायला लागल्यावर टोचतंय है ना. हा, दुसऱ्याची प्रगती पण बघवायला लय मोठं मन लागते. लय डेंजर लोक बाबा. डोक्यानं राहणारा माणूस असला तर बरं, नाही तर आजकाल कोण कोणाला जगू देत नाही. आमच्याकडून करून घेतलं ना, आम्हालाच घरातून बाहेर काढलं. शेतामध्ये काय लागल ते आमच्याकडून घ्यायचे, घरातलं माझ्याकडून आवरून घ्यायचे. ते पण करत होते बरं का, मी काय म्हणत नाही, मी एकटी करत होती, पण करू लागत होते ना. तुमचं घर आहे तर तुम्ही करायचं ना. आणि दुसऱ्या व्यक्तीने पण बरं का, दुसऱ्या व्यक्तीने पण एकदा भांडणं काढली की तू घरातलं पारूसं काढलं नाही, मी सकाळ सकाळी झाडून घेतलं नाही घर. मग आम्हाला इकडून जायला वेळ लागला तिथं, आम्ही तेव्हा वेगळंच राहिलेलो. ते एक राहिलेलं बघा सांगायचं, वेगळं राहिलेलं. तर इकडून जायला मला वेळ झाला, म्हणजे माझी सासू घरी नव्हती, कुठेतरी गेलेलं बाहेर, त्यांच्या बहिणीकडे का कुठेतरी गेलेला. ह्यांना नाव घेतल्यावर पण झुमते, मला राग येतोय पण काय करणार. तर तेव्हा पण भांडणं काढली माझ्यासोबत. दुसरी आहे ना, त्यांच्या दुसऱ्या लेकाच्या सुनन म्हणजे नाचसुनन, दुसऱ्या नाचसुनानं जेवण दिलं बरं का. त्यांचीच आहे ती पण नाचसून, मी पण नाचसूनच आहे, ती पण नाचसूनच आहे. पण ते काय बोलली माहितीये का, गेल्या पारस काढलं नाही काय नाही, सुताक पडलंय ह्यांना म्हणली. ते झालं ते तेव्हा आम्ही इकडून गेलो तेव्हा ती जेवण करत होती. तुम्हाला हे पण सांगते मी, ज्या माणसाला एवढं वाईट वाटतं की घरातलं पारूसं काढलं नाही, मग झाडून घेतलं नाही घर सकाळ सकाळी, त्यात म्हणजे ह्यांना गिळतंय कसं जेवण. असंच बसायचं होतं ना मग चहा वगैरे घेऊन, लोकांनी जेवण दिलं म्हणते. म्हणजे आम्हाला लय सांभाळलंय का. आम्हाला लुटलं ती लुटलं ना, अजून पण लुटायचं ना, अजून पण टोमणं मारायचंच. ते लोक आहेत का तुमचे, कोण नाहीत का ते. काय फरक पडला एकदा दिलं म्हणजे. हा, एकदा दिलं म्हणजे काय फरक पडला तुम्ही सांगा. रोज तर आम्ही देतोयच, मी एकदा दिलं म्हणजे काय झालं. त्या तो लेख नाही का, त्यांना तुम्ही सांभाळलं नाही का. हा, 3 लेख आहेत तर तिघांच्याकडे पण व्यवस्थित सेम राहायचं ना. मग राहायचं. मला राहण्याबद्दल पण काय नाही बरं का, पण हे लय मेंटली टॉर्चर करते. त्यावर एखाद्या दिवशी दुसऱ्याने दिल्यावर काय फरक पडतोय तुम्ही सांगा. काय फरक पडतोय, ते पण तुमचेच आहेत ना. आमच्यात राहता म्हणजे काय झालं, एखाद्या वेळी तर देऊ द्या ना. का आमचं लय तोप गाजवताय मोठी तुम्ही, आमच्यात लय काम करताय म्हणून त्यांच्याकडून कसं खाऊ म्हणायला. इथं पण बसताय तिथं पण बसताय, मग एखाद्या दिवशी दिल्यावर काय झालं, लेट झाल्यावर. लोकांनी दिलं म्हणते, ती लोक आहे ती, आणि हे आमच्यावर हक्क गाजवते ते आमचं घर जाळून. बोलायला नको. आणि वरनं अजून धमक्या देते ते आम्हालाच. आम्हाला लुटायचं ते लुटलं आणि धमक्या पण आम्हालाच. आणि ह्यांना बोलायचं पण नाही, शांत बसायचं. घराण्याची इज्जत जाते. हा, दुसरे कोणाच्या घराण्याची नाहीत, दुसरे कोणाच्या खानदानाचे नाहीत. ह्यांचं डोकं का चालत नाही म्हणते मी. स्वतःच्या एवढ्या चुका पण आम्ही झाकूनच घ्यायच्या. आमची चूक नसताना पण तुम्ही काय पण बोलणार, किती पण धमक्या देणार, किती पण दाब देणार. हा, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अजून खूप आहे यांचं. ते बाकीचं सांगायचं राहिलं, हेच टॉपिक निघायला लागले तर मी सांगणार आहे सगळं सविस्तर, कारण का मी तर आजारी पडायची बंद होणार नाही. हे सगळं सांगितलं, हे एवढं सगळं शेअर करू दे बघा, माझं एकदम माइंड फ्रेश होणार. तर ठीक आहे फ्रेंड्स, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का. तर ठीक आहे, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.